सुप्रभात मित्रांनो, मी अमित सावंत तुमचं स्वागत करतोय तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अमित सावंत व्लॉग. सो आता वाजले सकाळचे 5 आणि मी निघालाय कोकणात. कोकणात जायचं म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. हा राईडचा जो प्लॅन आहे तो लास्ट संडेच झाला होता, पण काही कारणास्तव ती राईड मला करता नाही आली, म्हणून या संडेला निघालोय. जे लोकेशन निवडलंय ते खूप छान आहे, खूप तुम्हाला आवडेल. सो फर्स्ट टाइम मी त्या लोकेशनवर चाललोय. आणि कोणतं लोकेशन आहे, किती किलोमीटरची राईड आहे, कोणता रूट यूज करणार आहे, ते सगळं तुम्हाला मी मोटोब्लॉग सेटअपमध्ये सांगतो. आता इथून निघतो आणि डायरेक्ट तुम्हाला मी आता मुंबई गोवा हायवेवर भेटेन, कारण ऑलरेडी आता अंधार आहे. मुंबई गोवा हायवेवर पोहोचेपर्यंत उजेड तर होईलच. नमस्कार मित्रांनो, आता मी आहे मुंबई गोवा हायवेवर आणि टोटल किलोमीटर झाले 64 किलोमीटर्स कंप्लीट झाले आत्तापर्यंत. मगाशी फक्त नवी मुंबईला मला पाऊस मिळाला, नवी मुंबई या तुर्भेला पाऊस मिळाला, त्यानंतर पाऊस नाही आहे. आणि इथे तर रस्ते ओलेच आहेत, त्यामुळे इकडे पाऊस पडून गेला असणार. सो ज्या ठिकाणी मी चाललो आहे म्हणजे कोकणात, तिकडे तर पाऊस मला हमखास मिळणार आहे. आणि आपली ही जी राईड आहे ती मान्सून राईड आहे, आणि मान्सून राईडमध्ये जर पाऊसच नाही पडला तर त्या मान्सून राईडची मजाच काय येणार. तर त्यामुळे पाऊस हा पडलाच पाहिजे मान्सून राईडमध्ये. बाय द वे, या राईडचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलं नाही आहे. मी जातो आहे कुंभे वॉटरफॉल. कुंभे वॉटरफॉल मुंबईपासून 160 या 170 किलोमीटर्स आहे. तर राईड करायला खूप मजा येते खरंच. पावसात एक नंबर वाटतंय. आणि विंड सीटर घालून पण गरम होत नाही आहे, हवेत गारवा आहे, त्यामुळे कम्फर्टेबल फील होत आहे. तो गरम वगैरे असं काहीच नाही होत आहे. आता इथे बघा, इथे पूर्ण रस्ते सुके आहेत, इकडे पाऊस पडलाच नाही अजिबात. मित्रांनो, खरंच सांगतो, अभ्यास करायला पण मी एवढ्या लवकर उठलो नाही जेवढ्या लवकर मी राईड करायला उठतो. आई मला प्रत्येक वेळा सांगायची की उठ, पाठांतर कर. सकाळी पाठांतर केलेलं लक्षात राहतं, पण मी कधीच उठलो नाही अर्ली मॉर्निंग. आणि आता जेव्हा मला राईडला जायचं असेल ना, तेव्हा मी 3:30-4चा अलार्म लावतो. पण तो अलार्म व्हायच्या अगोदर मला जाग येते आणि तो अलार्म बंद करतो मी आणि फ्रेश व्हायला जातो. म्हणजे विचार करा कोणत्या लेवलची माझी आवड असेल ही बाईक राईड. एक नंबर. खरंच एक्साइटमेंटच वेगळी असते. प्रत्येक राईडला एक्साइटमेंट असते, प्रत्येक राईडला. तर त्यामुळे तेव्हा मला झोप यायची जास्त, म्हणजे मला जागच यायची नाही. आणि आता मला आपोआप जाग येते की जायचं आहे. त्याला म्हणतात आवड. बाईक राईड, म्हणून मी म्हणतो ना की बाईक राईड हा माझा एक छंद आहे आणि तो मला जोपासायचाच आहे. म्हणून मी कधीच बंद नाही करणार आहे. हा बाईक राईड हे कधीच बंद नाही होणार आहे माझ्या लाईफमध्ये. मग आजपासून मी आरामात चालतोय, फक्त हा निसर्ग बघतोय आणि आरामात राईड करतोय. कसली घाई नाही आहे, काही नाही आहे. 70-80 या स्पीडवरतीच आहे मी. कसली घाई नाही आहे, आरामात. आणि आज मी टँक बॅग आहे ना ती मागे टाकली आहे, म्हणजे ॲज अ टेल बॅग म्हणून यूज करतो आहे मी टँक बॅग. तो बघू काय वेगळं फील वाटतं आहे का, त्यासाठी मी ती मागे माउंट केली आहे. आणि ही जागा पूर्ण खाली आहे, तुम्ही बघू शकता. सो आता नंतर मला जेव्हा मॅप लागेल ना तेव्हा ती मी पुढे माउंट करेन. 2026मध्ये झालेले जे 2 बदल आहेत ते एकदम विचित्र आहेत. एक म्हणजे फॉगलाईट बॅन केली मुंबईमध्ये. सेकंड, इथेनॉल ऑइल. हे 2 बदल आहेत, ते खूप विचित्र आहेत. कारण फॉगलाईट, फर्स्ट आपण घेऊया फॉगलाईटबद्दल बोलूया. फॉगलाईट तर आम्ही यूज करतो, ओके, कारण मी पण माझ्या गाडीला इन्स्टॉल केले आहे, पण ते कवर केलं आहे त्याला, ओके. सो आम्ही कधी यूज करतो जेव्हा काहीच लाईट नसेल, स्ट्रीट लाईट नसेल, काहीच नसेल, पूर्ण जंगल एरिया आहे, काहीच दिसत नाही आहे समोर. कारण आपल्या बाईकची जी स्टॉक लाईट असते तिला एवढा ब्राईटनेस नसतो. मी जेव्हा फॉगलाईट इन्स्टॉल केली त्याच्यानंतर 2 वीक नंतर फॉगलाईट बॅन झाली. पण हे असं नाही व्हायला पाहिजे होतं. आम्हाला समजतं की कुठे फॉगलाईट यूज केली पाहिजे आणि कुठे नाही केली पाहिजे. कारण काही रायडर आहेत ते स्ट्रीट लाईट असतानाही फॉगलाईट यूज करतात, मार्केटमध्ये यूज करतात, जिथे गर्दी असते, माणसांची रहदारी असते, तिकडे पण फॉगलाईट यूज करतात. सो त्यामुळे
समोरच्या व्हेकलला आणि माणसांना खूप त्रास होतो, डोळ्यांवरती प्रकाश येतो. सेकंड जे आहे इथेनॉल ऑइल 2023च्या नंतरच्या ज्या गाड्या आहेत ना ते E20 पेट्रोलला सुटेबल आहेत, पण 2023च्या अगोदरच्या ज्या गाड्या आहेत ना ते E20 पेट्रोलसाठी नाही बनले आहेत. त्यांचं जे मशीन आहे ते E20 पेट्रोलसाठी नाही बनलं आहे. त्यामुळे खूप इश्यू येतो, गाडी मध्येच बंद पडते, गाडी स्टार्ट होत नाही. प्युअर पेट्रोल हे त्यांनी ऑप्शन दिला पाहिजे होता. फक्त एवढीच विनंती आहे की E20 तुम्ही ठेवा आणि प्युअर पेट्रोल आहे ना ते पण तुम्ही ठेवा, पण पूर्णपणे बंद नका करू. कारण आमचा जीव आहे, गाडी म्हणजे आमचा जीव आहे आणि तिला काही झालं तर आम्हाला नाही सहन होत. इथून कुंभे वॉटरफॉल आहे 55 किलोमीटर्स आहे आणि 1 तास 1.5 तास दाखवत आहे गुगलवर. आणि आत्ता मुसळधार पाऊस चालू झाला आहे, एक नंबर कडक. ह्याच सरीची मी वाट बघत होतो, याच पावसाची मी वाट बघत होतो आणि आत्ता मला मिळाला आहे तो कोलाडच्या अगोदर. एक नंबर जो काळोख करून आला आहे ना पाऊस, खरंच हा पाऊस मी मिस करत होतो, हा पाऊस, आणि फायनली तो मला मिळालाच. एक नंबर. आणि इथे बघा, इथे काहीच नाही आहे पाऊस. काय हे निसर्गाचं रूप आहे ना, वेगवेगळं आहे खरंच. 5 मिनिटापूर्वी पाऊस होता एवढा, तुम्ही बघितलं कॅमेऱ्यामध्ये, आणि इथे काहीच नाही आहे. ही अशी निसर्गाची रूपं आहेत ना ती बघायला मिळतात जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो तेव्हा. आता मी कोलाडवरून लेफ्ट टर्न घेतला आहे आणि या रोडवरती आलो आहे. आता हा रूट आहे तो मला कुंभे वॉटरफॉलपर्यंत घेऊन जाईल, म्हणजे लेफ्ट राईट करून. त्याचा मी मॅप पण लावला आहे. इथून 31 किलोमीटर्स आहे आणि 57 मिनिट्स लागतील असं गुगल सांगतं आहे. बघू आता किती वेळ लागते ते. आता हे समोर जे ट्रक्स आहेत त्यांना ओव्हरटेक करणं खूप कठीण जातं, कारण तुम्ही रोड बघू शकता पूर्ण ब्लाइंड स्पॉट आहे, सो त्यामुळे ओव्हरटेक करू शकत नाही. आणि ह्यांची लेंथ पण खूप जास्त आहे, मोठी आहे, सो त्यामुळे आपण ओव्हरटेक करू शकत नाही. जोपर्यंत पूर्ण रस्ता जर क्लिअर दिसत नसेल ना तोपर्यंत आपण ओव्हरटेक करू शकत नाही. जेव्हापासून मी आतमध्ये टर्न घेतला आहे ना कोलाडपासून, त्यापासून जो पाऊस चालू झाला आहे ना तो रिमझिम पडतोच आहे. जोरात पडतो आहे, असं नाही आहे की हळूहळू आहे, जोरात पडतो आहे. पण राईड करायला मजा येते ना या रोडवरती. आता असं वाटतंय ना की मी माझ्या गावीच राईड करतोय. जो हे असे रस्ते, डांबरी रस्ते, बाजूला ही अशी ग्रीनरी, एक नंबर फिलिंग आहे, एक नंबर कडक. खरंच खूप छान. रोड कंडिशन तशी चांगली आहे, 20% या 10% खराब आहे, पण वाईब एक नंबर आहे भावा, एक नंबर वाईब आहे, एक नंबर कडक. आणि पाऊस का थांबण्याचं नाव घेत नाही आहे, असंच चालू राहणार आहे तो. हीच तर मजा यायची होती. आणि काय पाऊस पडतोय, जोराचा पाऊस पडतोय, जोराचा. आणि इथून आपल्याला राईट टर्न घ्यायचं आहे. निजामपूर 3 किलोमीटरवरती आहे आणि निजामपूरवरूनच आपल्याला जायचं आहे कुंभे वॉटरफॉलसाठी. फायनली मी कुंभे वॉटरफॉलच्या अगोदर जो टनल लागतो त्या टनलजवळ आहे आणि तुम्हाला एक खालचा व्ह्यू दाखवतो. एवढ्या पूर्ण अशा टॉपवरती आलो आहे मी, एवढं सगळं चढून. ते बघा तो रस्ता आहे, तो सगळा रस्ता वरती येतो. घाट रस्ता आहे प्रॉपर, तसं काही आहे पूर्ण एक नजारा. आणि हा एक आयकॉनिक टनल आहे, त्यातूनच आपल्याला जायचं आहे. आणि या टनल नंतर जो व्ह्यू तुम्हाला बघायला मिळणार आहे ना, एक नंबर, खरंच खूप छान असणार आहे तो व्ह्यू. आणि
हा असा टनल बोगदा खूप छान. तर इथे आपली फॉग लाईट लावूया. एक नंबर आहे, एक नंबर. 1-2 किलोमीटरचा असेल. आता मी कुंभे वॉटरफॉल जवळ पोहोचलाय. म्हणजे जिथून तो खाली पडतो ना, खाली वाहतो ना, त्या ठिकाणी आलाय. तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. एक नंबर व्ह्यू आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला अजूनही वॉटरफॉल वाहतात आहेत. ते पण तुम्हाला मी दाखवतो. सुंदर, अतिसुंदर. आणि येताना जे वॉटरफॉल दिसलेत ना, कडक, एक नंबर. मी माझी बाईक तिथे पार्क केली आहे, ते बघू शकता तुम्ही तिथे. आणि हा तो टनल, कारण ह्याचं काम चालू होतं लास्ट 2 वीकमध्ये. दरड कोसळली होती, ते पण तुम्हाला मी एकदा दाखवतो. हे बघा, हा जो वरचा पोर्शन आहे ना, तो पूर्ण कोसळला होता खाली. तो त्याचं काम चालू होतं म्हणून इथे कुंभे वॉटरफॉल आहे तो बंद होता. आणि इथे आपली अविरा. आता तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो समोरचा. हा बघा, हा आहे कुंभे वॉटरफॉल. आणि हा इथून वाहत वाहत खाली खाली पडणार. आणि त्याच्या समोरचे पण धबधबे तुम्हाला दाखवतो वॉटरफॉल. पूर्ण तो डोंगर आहे ना, धबधब्याने पूर्ण भरून गेलाय. आणि या कुंभे वॉटरफॉलला पण खूप पाणी आहे, फोर्स आहे. आतमध्ये जाण्यास मनाई आहे पूर्ण, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला त्या पॉईंटवर जायचं आहे जिथून तो वाहताना दिसतो, म्हणजे तो पॉईंट. हा बघा, हा तो पॉईंट आहे, तिथे आपल्याला जायचं आहे. तिथून आपण या वॉटरफॉलचा व्ह्यू बघूया. आता इकडून आतमध्ये राईट टर्न घ्यायचं आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे लिहिलं आहे खोकरकोंड कुंभेवाडी या साईडला आहे. आणि कुंभे धबधबा आणि कुंभे गाव या साईडला आहे. सो आता आपल्याला जायचं आहे राईट साईडला. आणि हेच पाणी आहे ते खाली वाहत आहे, कुंभे वॉटरफॉल, ते हेच पाणी आहे. सो आता आपण व्ह्यू पॉईंटवर जाऊया. आता मी एका पॉईंटवर आलो आहे, व्ह्यू पॉईंटवर. आणि इथून जो व्ह्यू दिसतो आहे तो तुम्हाला मी दाखवतो. हा बघा, एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर. पण इथून कुंभे वॉटरफॉल नाही दिसत. कुंभे वॉटरफॉलसाठी आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. तो बाईक मी इथपर्यंत आणली आहे, तुम्ही बघू शकता. पण इथून कुंभे वॉटरफॉल नाही दिसत आहे, पण हा व्ह्यू दिसतो आहे खूप छान असा. आता आपण दुसरा जो व्ह्यू पॉईंट आहे ना, त्या ठिकाणी जात आहे. आणि इथे पावसाने विश्रांती घेतली, त्यामुळे बरं पडतं मला शूट वगैरे करायला. आम्ही दुसऱ्या व्ह्यू पॉईंटवर जात आहे. मागाशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पॉईंटवर जात आहे. आणि त्या पॉईंटवर जाण्यासाठी अशी वाट आहे. हे बघा, ही अशी वाट आहे, इथून माणसं येतात आहे समोर. आता आलो आहे मी कुंभे वॉटरफॉलच्या इथे, जो व्ह्यू पॉईंट आहे तिथे आलो आहे. आणि माझ्यासमोरच कुंभे वॉटरफॉल आहे. एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला, एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर आहे. आणि पूर्ण खोल दरी आहे, 300 फूट खोल दरी आहे आतमध्ये. सो खूप छान मस्त व्ह्यू आहे. हा बघा पूर्ण, इथे तुम्हाला दाखवतो, सिनेमॅटिक शॉटच्या द्वारे दाखवतो.
आता मी या ठिकाणावरून निघतोय. मगासपासून खूप वेळ झाला मी तिथे थांबलो होतो. 45 मिनिट्स टू 1 hours म्हणजे 1 तास तरी थांबलो होतो तिथे. आणि आता निघतोय. सो याच टनलमधून आपल्याला परत जायचं आहे. सो एकदा वायझर बंद करतो आणि या पाण्याच्या खालून जातो. एक नंबर, एक नंबर. काय मस्त फिलिंग येते. असं मी माळशेजला करायचो. माळशेजला जेव्हा वरून पाणी पडतं ना तेव्हा करायचं. पाऊस खूप आहे, पाऊस खूप आहे, तुम्ही बघू शकता. पण ना एकदा आता त्या टनलमधून बाहेर पडलं मी. आणि हे बघा इकडचा व्ह्यू बघा. मगाशी पूर्ण क्लिअर दिसत होतं, आता काही दिसत नाही आहे. म्हणजे एवढं दिसत नाही आहे, अंधुक दिसतं आहे. सो इथूनच आपल्याला आता रिटर्न जायचं आहे. हा मगाचा घाट रस्ता होता, तो तुम्हाला दाखवायचा राहून गेला. म्हणजे गोप्रो चार्जिंग लावला होता म्हणून मी तो दाखवला नाही. आणि आता परत चार्ज केला आहे तर म्हटलं तुम्हाला दाखवतो. रस्ते खूप छान आहेत. प्लस इथे येण्यासाठी तुम्हाला 30 रुपये पर पर्सन, त्याच्यामध्ये बाईक आणि बायकर्स दोघांचे इन्क्लूड आहेत. 30 रुपीज पर पर्सन असे चार्ज केले जाते जेव्हा तुम्ही एंटर कराल ना तेव्हा. सो हे असे सिमेंटचे रस्ते बनवले आहेत त्यांनी प्रॉपर, म्हणून ते चार्ज करतात. आजच्या दिवसात मी फक्त कुंभे वॉटरफॉलच केला, कारण तो एवढा सुंदर आहे ना की त्याच्या ठिकाणावरून मला दुसरीकडे जाताच नाही आलं. म्हणून मी तिकडेच सगळा माझा टाईम आहे तो स्पेंड केला. आणि आता वाजले आहेत दुपारचे 2 आणि मी आता इथून निघालो आहे. म्हणजे 2-5 तास पकडा घरी जायला. संध्याकाळचे 7-8 वाजेपर्यंत मी घरी पोचेन. बघू, अजून मी काही खाल्लं नाही आहे सकाळपासून. सो खायला कुठे थांबलो तर तिथे थोडासा टाईम जाईल माझा. बाकी पाऊस परत सुरू झाला आहे. हा पाऊस काय थांबत नाही आहे. तो बघा समोर वॉटरफॉल व एकदम वरून वाहत आहे. हे बघा, हे असे छोटे छोटे वॉटरफॉल जे मगाशी बघितले मी आणि तुम्हाला नाही दाखवू शकलो, आता दाखवतो. हे बघा, हा पूर्ण वॉटरफॉल वरून वाहत आहे. हा बघा, छोटे छोटे आहेत पण मस्त आहेत, बघण्यासारखे आहेत. हा बघा, हा एक वॉटरफॉल. असे खूप सारे वॉटरफॉल आहेत जे तुम्हाला इथे बघायला मिळतील. सो इथे पण तुम्ही बघू शकता समोर प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक डोंगरावर वॉटरफॉल आहेत. प्रत्येक, तर जिथे बघाल तिथे तुम्हाला व्हाईट व्हाईट दिसेल. ते बघा, प्रत्येक ठिकाणी वॉटरफॉल हे वाहतात आहेत. आता कॅमेरा केवढा कॅप्चर करतो आहे माहीत नाही मला, पण माझ्या डोळ्यांनी तर स्पष्ट दिसते. ते बघा, प्रत्येक ठिकाणी तो 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे एक एक करून वाहतात आहेत ते आणि नंतर मग एकत्र येतात असं मला वाटतंय. खूप छान, मस्त आहे, मस्त आहे. फर्स्ट टाईम मी राईड करते इकडे, एक नंबर. पुन्हा मी आलो आहे मुंबई गोवा हायवेवर. मगाशी जाताना मी कोलाडवरून लेफ्ट टर्न मारला होता आणि आता जेव्हा बाहेर पडलो ना तेव्हा इंदापूरवरून बाहेर पडलो. कोणता रूट काय माहीत, फक्त मी राईड करत गेलो सरळ 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 आणि इंदापूरला बाहेर पडलो. तर बाय द वे इंदापूरपासून ते पुढेपर्यंत खूप पाऊस होता, खूप प्रमाणात पाऊस होता. त्यामुळे मी मोटो ब्लॉग केलाच नाही, गोप्रोच माउंट नाही केला पुढे. आणि आता पाऊस अजिबात नाही आहे, तर तेव्हा मी गोप्रो माउंट केला आहे आणि मोटो ब्लॉगिंग करतो आहे. तो आजच्या राईडबद्दल बोलायचं झालं तर कुंभे वॉटरफॉल खूप छान, मस्त, अतिशय सुंदर. जेवढी तारीफ करावी ना तेवढी कमीच आहे त्याच्याबद्दल. खरंच अक्षरशः मी त्या वॉटरफॉलकडे 15 ते 20 मिनटं बघत होतो, फक्त बघत होतो बस. त्याची ती हाईट, त्याचा तो फोर्स, एक नंबर, एक नंबर. खरंच खूप छान आहे तो, एक नंबर आहे. जसं मी रील्समध्ये बघितलं होतं ना त्याच्याहून खूप जास्त छान होता तो. आणि आता मी रिटर्न चाललो आहे घरी. तोच आहे, सेम रूट असणार आहे, मुंबई गोवा हायवे
त्याच्यानंतर पनवेल, पनवेलवरून मुंबई. सो असा काही रूट असणार आहे. सो परत तेच दाखवण्यात काही मजा नाही. त्यामुळे मी ही व्हिडिओ इथेच एंड करतो. या व्हिडिओपुरती एवढंच. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणीसोबत आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम आय डी आहे, इथे जाऊन नक्की फॉलो करा. सो राईड सेफ अँड वेअर हेल्मेट्स.